काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधामध्ये नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपाकडून तक्रार देण्यात आली आहे। लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। अतुल लोंढे यांनी प्रशांत कोरटकर प्रकरणामध्ये त्याला मदत करणारा प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का याचा खुलासा करावा असं वक्तव्य केलं होतं। अतुल लोंढे हे नेहमी असे बिनबुडाचे आरोप करून बदनामी करत असतात असं म्हणत आमदार प्रवीण दटके आणि शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वामध्ये गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। अतुल लोंढे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हे गरळ ओळखत होते आणि खोटा प्रचार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते। त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही। त्या प्रतीक पडवेकरचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो, दोन जातीमध्ये भांडण लावू शकतो। प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे। त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत। आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।